पुढे बातमी नागपुरातून आहे। नागपुरातील ऐतिहासिक अंबाझरी तलाव सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकलाय। तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने तलावाचं सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आलंय। महानगरपालिका प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याचं काम सुरू असलं तरीही अद्याप अपेक्षित यश मिळालेलं नाही। वाढत्या प्रदूषणामुळे तलावाचं पाणी वापरण्यायोग्य राहिलं नसल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे नागपूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला अंबाझरी तलाव कधी जलपर्णी मुक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागपुरात हे हिरवा मैदान कुठून आलं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे हिरवा मैदान नाही, हे नागपूरचं ऐतिहासिक अंबाझरी तलाव आहे। या अंबाझरी तलावाला सध्या जलपर्णी न पूर्णपणे घेरलेला आहे। त्यामुळे हा तलाव जिकडे नजर जाईल तिकडेपर्यंत या जलपर्णीनं वेढलेला आहे। त्यामुळे हिरवा मैदानच इथं तयार झाल्याचं आपल्याला दिसतंय। पाणी आहे की नाही या तलावामध्ये असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उभा राहतोय। MIDC मधून येणाऱ्या काही दूषित पाण्यामुळे जे आहे ते जलपर्णी या अंबाझरी तलावामध्ये आली आणि सुरुवातीच्या वेळी ज्या पद्धतीने उपाययोजना करणं आवश्यक होतं ते ना केल्यामुळे जे आहे ते आता या सगळ्या तलावाला मैदानाचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। नागपूर महानगरपालिकेकडून वेळोवेळी जलपर्णी काढली जाते, मात्र ज्या स्पीडनं ती काढली जाते त्याच्या अधिक वेगाने जी आहे ती जलपर्णी या तलावामध्ये वाढायला लागलेली आहे। पाण्याचा जलस्तर जसा जसा खाली जातोय तसतसं इथं ही जलपर्णी अधिक वाढत आहे आणि मधातल्या काळात ज्यावेळी पावसाळा होता त्यावेळी ही जलपर्णी ओव्हरफ्लोच्या माध्यमातून नागनदीमध्ये देखील वाहून गेलेली आहे। त्यामुळे आता शहरातल्या अनेक नाल्यामध्ये नदींमध्ये जी आहे ही जलपर्णी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नागपूर महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल यांच्याकडून अनेक वेळा दावे केले जाते की ही जलपर्णी काढू, मात्र त्याच्या उलट स्थिती जी आहे ती इथं निर्माण झालेली आहे। कधी काळी नागपूरचं हे वैशिष्ट्य म्हणून अंबाझरी तलाव पाहायला जायचं। नागपूर शहराला पाणी पुरवठा देखील या तलावातून झालेला आहे, मात्र सध्या या तलावाला जे आहे ते जलपर्णीनं ग्रासलेला आहे। त्यामुळे हा तलाव सध्या कुठल्याही उपयोगात येत नाही आहे। सगळ्यात धोकादायक म्हणजे या जलपर्णीमुळे या पाण्यातलं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे इथं जे जलचर जीवन होतं म्हणजे मासळी असेल किंवा इतरही गोष्टी असेल त्या देखील आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आणि जर ही स्थिती अशा पद्धतीने कायम राहिली तर अंबाझरी तलावाचं अस्तित्व देखील यामुळे नष्ट होण्याची भीती जी आहे ती पर्यावरणवाद्यांना व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन ज्या गोष्टींमुळे ही जलपर्णी या तलावात तयार होत आहे, जे दूषित पाणी या तलावामध्ये येतं ते थांबवणं अत्यंत गरजेचं आहे। जर वेळीच यावर अंकुश आणला नाही तर बहुधा नागपूरची ऐतिहासिक ओळख असलेला हा अंबाझरी तलाव नामशेष होईल का अशी भीती देखील आता नागपूरकरांना वाटायला लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।